थांबा. तुम्ही खूप प्रेम करता ना समोरच्या व्यक्तीवर, अगदी जीवापाड, पण तरीही ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते, राईट? मग तुम्ही हा संकेत अजिबात दुर्लक्षित करू नका. हे रीडिंग फक्त तुमच्यासाठीच आहे. हे एकतर्फी प्रेम कार्मिक आहे. तुम्ही या व्यक्तीसाठी खूप प्युअर एनर्जी घेऊन आला आहात, पण समोरचा अजूनही इमोशनल रेडी नाहीये. तो ती तुमची व्हॅल्यू समजतात. पण पण काय मग? पण कसं आहे ना, काही पास्ट ट्रॉमाज असतात, एक भीती असते, त्याच्यामुळे ते तुमच्याबरोबर डिस्टन्स ठेवतायत. युनिवर्स सांगते ती व्यक्ती डिस्टन्स ठेवत असेल आणि खरोखर जे तुमच्या नशिबात असतील तर ते स्वतःच तुमच्याकडे येतील, आणि जर नाही तर ते तुम्हाला डिझर्व्हच करत नाहीत. मग डेस्टिनीने तुमच्या आयुष्यात त्यांच्यापेक्षाही 1000 पटीने सुंदर आणि खरं प्रेम तुमच्या आयुष्यात लिहिले असं समजा. तुमचं प्रेम वाया जाणार नाही, तर हेच प्रेम तुमचं नशीब बदलणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रेमासाठी तुम्ही जरूर प्रयत्न करा आणि नक्की कमेंटमध्ये तुम्ही कोणासाठी एकतर्फी प्रेमात बुडालेला आहात ते नक्की लिहा. हे रील आवडलं असेल तर फॉलो करा, शेअर करा आणि सेव्ह करा. आणि जर तुम्हाला डिटेल रीडिंग घ्यायचं असेल, तुम्हाला तुमच्या प्रेमाविषयी जाणून घ्यायचं असेल तर पर्सनल सेशन नक्की बुक करा. थँक्यू. थांबा. तुम्ही खूप प्रेम करता ना समोरच्या व्यक्तीवर, अगदी जीवापाड, पण तरीही ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते, राईट? मग तुम्ही हा संकेत अजिबात दुर्लक्षित करू नका. हे रीडिंग फक्त तुमच्यासाठीच आहे. हे एकतर्फी प्रेम कार्मिक आहे. तुम्ही या व्यक्तीसाठी खूप प्युअर एनर्जी घेऊन आला आहात, पण समोरचा अजूनही इमोशनल रेडी नाहीये. तो ती तुमची व्हॅल्यू समजतात. पण पण काय मग? पण कसं आहे ना, काही पास्ट ट्रॉमाज असतात, एक भीती असते, त्याच्यामुळे ते तुमच्याबरोबर डिस्टन्स ठेवतायत. युनिवर्स सांगते ती व्यक्ती डिस्टन्स ठेवत असेल